नमस्कार. कुक विथ शीतलमध्ये आपले मनापासून स्वागत. आजच्या भागात आपण बघणार आहोत उकडीचे मोदक. आता गणपती येत आहेत, तर प्रत्येकाच्या घरी मोदक हे होतातच. तर मग अगदी सोप्या पद्धतीने उकड कशी बनवायची हे आपण या एपिसोडमध्ये बघणार आहोत. परफेक्ट मोदक बनवण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. सगळ्यात आधी मी इथे एका कढईमध्ये 2 चमचे तूप घेतले आहे. त्यामध्ये आपल्याला ड्रायफ्रूट्स भाजून घ्यायचे आहेत. इथे मी काजू व बदाम काप घेतले आहेत. तेलामध्ये छान परतून घेऊ. या ड्रायफ्रूट्समुळे आपले मोदक अगदी चवीला छान होतात. आता यामध्ये 1 कप 1 वाटी ओल्या खोबऱ्याचा किस घेतला आहे. तो पण आपण या तुपामध्ये थोड्या वेळासाठी छान परतून घेऊ. आपल्याला खोबऱ्यातील मॉइश्चर कमी होईल इतपतच याला परतून घ्यायचे आहे. खोबऱ्याचा किस छान सुका असा झालेला आहे. आता यामध्ये जेवढे आपण ओले खोबरे घेतले होते तितपत यामध्ये गूळ ॲड करायचा आहे आणि त्याला चिकटपणा छान येण्यासाठी 2-3 चमचे साखर घालायची आहे. यामुळे आपले सारण अगदी छान तयार होते. आता गूळ व साखर विरघळून घ्यायची आहे. आपले सारण इथे तयार आहे. मी इथे यामध्ये 1 चमचा वेलची पावडर टाकली आहे. आता हे छान मिक्स करून घेऊ. आपले सारण तयार आहे. आपण हे थंड होण्यासाठी साईडला ठेवून देऊ. आता आपल्याला उकड बनवायची आहे. त्यासाठी मी इथे एका कढईमध्ये पाणी घेत आहे. जेवढे आपले पीठ असेल त्यात 1.5 पट आपल्याला पाणी घ्यायचे आहे. मी 1 वाटी पिठासाठी 1.5 वाटी पाणी घेतले आहे. त्यामध्ये चवीनुसार मीठ आणि तूप 1 चमचा घालून घ्यायचे आहे आणि 1 अर्धा चमचा आपल्याला साखर ॲड करायची आहे. यामुळे आपली उकड छान चविष्ट तयार होते. आता आपल्याला या पाण्याला छान उकळी काढून घ्यायची आहे. पाण्याला छान उकळी आली आहे. आता यामध्ये आपल्याला पीठ ॲड करायचे आहे. मी इथे पीठ टाकून घेतले आहे. आता आपण हे छान मिक्स करून घेऊ. हे प्रमाण अगदी योग्य आहे. यामुळे तुमची उकड अगदी परफेक्ट तयार होते. उकड छान चमच्याने मिक्स करून घेतल्यानंतर आपल्याला याला 5 मिनिटाची वाफ काढून घ्यायची आहे. गॅस आपल्याला मंदच ठेवायचा आहे. यावरती मी झाकण ठेवून देते. 5 मिनिटानंतर आपल्याला ही उकड एका परातीमध्ये काढून घेऊन आपल्याला वाटीच्या मदतीने अशी स्मॅश करून घ्यायची आहे. ज्यामुळे आपले पीठ अगदी मऊ तयार होते. आपल्याला ही प्रोसेस उकड आपली गरम असतानाच करून घ्यायची आहे. आता आपल्या हाताला सहन होईल इतपत उकड थंड झाल्यानंतर आपल्याला याला हातानेच मळून घ्यायचे आहे. आपले पाणी व पीठ यांचे प्रमाण योग्य असल्यामुळे आपल्याला यासाठी एक्स्ट्रा पाणी घेण्याची अजिबात गरज नाही. आपले पीठ इथे छान मळून झाले आहे. पीठ छान मळून झाले आहे. आता आपल्याला याला 15 मिनिटासाठी साईडला ठेवून द्यायचे आहे.
15 मिनिटं झाली आहेत. मी इथे एका कढईमध्ये उकड काढण्यासाठी पाणी गरम करायला ठेवून दिले आहे. आता आपण मोदक करायला घेऊ. मी पिठामधील एक छोटा गोळा घेऊन हातावरच याची पुरी तयार करून घेत आहे. तुम्ही लाटून देखील घेऊ शकता. तुम्ही बघू शकता अगदी सहजरित्या आपली पुरी तयार झाली आहे. आता आपल्याला याला मोदकासाठी कळ्या काढून घ्यायच्या आहेत. मी दाखवते याप्रमाणे तुम्ही याच्या पाकळ्या तयार करून घ्यायच्या आहेत. आपली उकड छान तयार झाली आहे. त्यामुळे आपल्या मोदकाच्या पाकळ्या आधी बरोबर परफेक्ट येत आहेत. आता आपल्याला यामध्ये सारण भरून घ्यायचे आहे. आता आपल्याला हे अलगद मिटवून घ्यायचे आहे. आपल्याला पाकळ्या अजिबात मोडायच्या नाहीत. त्यामुळे मोदक अगदी अलगद मिटवून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता किती छान पद्धतीने आपला मोदक तयार झाला आहे. याच पद्धतीने मी बाकीचे देखील मोदक तयार करून घेणार आहे. तुम्ही बघू शकता मी ते मोदक तयार करून घेतले आहेत. आता एका चाळणीला तूप लावून त्यावरती हे मोदक या पद्धतीने ठेवून द्यायचे आहेत. आता आपण हे उकडायला ठेवून देऊ. 5 ते 7 मिनिटातच आपले मोदक उकडून तयार होतात. तुम्ही बघू शकता आपले मोदक छान उकडले आहेत. आता आपण हे काढून घेऊ. तुम्ही बघू शकता आपले मोदक छान तयार झाले आहेत. अगदी परफेक्ट मोदक. मला मी एक मोडून देखील दाखवते. तुम्ही बघू शकता आपली उकड छान तयार झाली आहे. आपले मोदक देखील छान तयार झाले आहेत. रेसिपी आवडल्यास नक्की लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.